नमस्कार मित्रांनो, मी संदीप आपलं स्वागत करतो मार्केट गुरुकुल चॅनलमध्ये. तर आजचा आपला विषय आहे की गुंतवणूक करण्याची गरज का आहे. का आपण फक्त बचतीच्या भरोश्यावरती आपल्या रिटायरमेंटचं आयुष्य प्लॅन करत नाही. तर त्याचे काही कारण आहेत. त्यामध्ये पहिलं असं की एकतर महागाईचा दर हा दरवर्षी वाढत असतो. साधारण अंदाजे महागाईचा दर किंवा कॉस्ट ऑफ लिव्हिंग ज्याला म्हणतात ती 8% वाढते. आणि जर आपण एक सॅलरीड पर्सन असेल, पगारी माणूस असेल, तर आपली सॅलरी एम्प्लॉयर हा 10% वाढवतो. म्हणजे 2% फक्त सॅलरी जास्त वाढते महागाईपेक्षा. तर आपण एक आता उदाहरण घेऊया. आपल्याला सपोज एक चांगला पगार आहे, साधारणपणे 50,000 पकडला आपण. कमी अधिक असू शकतो, त्यावरून आपण ज्याचं त्याचं उदाहरण बदलू शकतो थोडंफार. बट हे लक्षात येतं की किती गुंतवल्यानंतर किंवा किती बचत केल्यानंतर आपल्याकडे किती शिल्लक राहणार. तर याचं आपण उदाहरण घेऊ. सपोज आपला पगार 50,000 आहे, त्यापैकी 30,000 आपण खर्च करतोय. ज्याचा 30,000 पगार असेल त्याच्या अकॉर्डिंगली तो खर्च करेल आणि त्याचं तेवढी शिल्लक राहील. त्यामुळे काळजी करू नका. तुमचा पगार जरी 50,000 नसेल तरी पण उदाहरण तुम्हाला हे लागू होतं. तर 20,000 त्याची बचत होते महिन्याला. तर आपण आता कंडिशन्स अशा घेऊया की कंपनी जी आहे ती 10% सॅलरी हाईक करते आणि 8% हा आपला महागाईचा दर इयर ऑन इयर वाढतोय. तर आपलं एज साधारणपणे जॉब व्यवस्थित सेटल होईपर्यंत 30 वर्षाचं झालंय असं समजूया. आणि रिटायरमेंटची एज आपण पकडूया की 50 वर्ष झाल्यानंतर आपण रिटायरमेंट सेवानिवृत्ती घेतोय. ऐच्छिक सेवानिवृत्ती जी आहे आपण ती घेणार आहोत. तर आपल्याला कमावण्याकरता जे वर्ष मिळत आहे ते 20 आहे. तर 20 वर्षांमध्ये जर आपण ही अमाऊंट दर महिन्याला सेव्ह करत गेलो तर ही बचत किती होते ते बघूया आपण. तर ती सपोज पहिल्या वर्षी आपलं पॅकेज असेल 6 लाखाचं. ही हातात मिळणारी कमाई इन हँड रक्कम मी पकडतोय. तर आपला वार्षिक खर्च होते पहिल्या वर्षी 3,60,000 आणि आपल्याकडे शिल्लक राहत आहे 2,40,000. दुसऱ्या वर्षी तीच अमाऊंट आपली इन हँड मिळणारी होणार 6,60,000 आणि आपला वार्षिक खर्च होईल 3,88,800 रुपये आणि आपली शिल्लक राहील त्या वर्षी आपली 2,71,200. तर असं आपण पूर्ण कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याकडे 20 वर्षानंतर म्हणजे वयाच्या 50व्या वर्षी 1,78,90,693 रुपये शिल्लक राहतात. इथे आपण ऍझम्पशन अशी पकडली आहे की आपण फक्त बचत केलेली आहे, कुठेही गुंतवणूक केलेली नाही. तर हे सर्व बघितल्यानंतर थोडीशी चिंताजनक परिस्थिती होते की 50व्या वर्षी जो महागाईचा दर असेल त्यानुसार आपल्याकडे 1,78,00,000 आपलं उरलेलं जे आयुष्य आहे ते पूर्णपणे व्यवस्थित निघणार आहे का. तर आपण हे जे पूर्ण भाकीत केलंय, पूर्ण जे प्लॅनिंग करतोय आपण, याच्यामध्ये आपण आपला खर्च फिक्स ठेवलेला आहे. म्हणजे जो वर्षानुवर्षे वाढतोय, आपण कुठल्याही त्याच्यामध्ये नवीन गोष्टी ऍड केलेल्या नाही. जसं कुठली नवीन गाडी किंवा नवीन घर किंवा मुलांचे शिक्षण ह्या गोष्टी काही आपण ऍड केलेल्या नाही. फक्त राहण्याचा खर्च आहे हा आपण 8% इन्क्रीमेंट त्यामध्ये पकडतोय. फक्त आपलं जो किराणा झाला, घरात लागणाऱ्या महिन्याला जे काय गोष्टी लागतात, मेडिकल वगैरे आपलं, तर ह्या गोष्टी आपण याच्यामध्ये कन्सिडर केल्या. कुठल्याही नवीन होणाऱ्या गोष्टी कन्सिडर केलेल्या नाहीत. तर आता 50व्या वर्षी आपल्याकडे 1,78,90,000 ची अमाऊंट राहते. ही अमाऊंट आपल्याला किती दिवस पुरणार आहे. तर साधारणपणे 58व्या वर्षापर्यंत ही अमाऊंट आपल्याला पुरेल. त्याचं व्यवस्थित जर आपण 50व्या वर्षी महागाईचं कॅल्क्युलेशन केलं तर हे अभ्यास आहे हातात त्यांचा की 8 वर्ष एवढी अमाऊंट पुरू शकते. तर ह्या 8 वर्षानंतर आपल्याकडे पुढचे दिवसासाठी फायनान्शियल प्लॅनिंग काय असणार आहे
मान्य आहे आपले मुलांचं काहीतरी शिक्षण झालेलं असेल, पण त्यांचंही काहीतरी प्लॅनिंग असेल, त्यांचे काही बिझनेस सेटअप करण्याचे गोल्स असतील, तर त्यासाठी आपल्या आयुष्याचा खर्च भागवण्यासाठी आपलं काहीतरी प्लॅनिंग असलं पाहिजे. तर आपण असं समजूया की ही अमाऊंट आपण फक्त सेव्हिंग केली नाही, तर प्रत्येक वर्षी आपण ही अमाऊंट कुठेतरी गुंतवणूक करत आलो. तर आता हा सिनारिओ असा होईल की पहिल्या वर्षी आपलं पॅकेज आहे जसं की 50,000 मी म्हटलं, तर 6 लाख पहिल्या वर्षाला मिळतात आपल्याला, 3,60,000 खर्च होतात आणि 2,40,000 आपल्याकडे शिल्लक राहतात. तर आपण सपोज एका अशा गुंतवणुकीमध्ये अशा स्कीम मध्ये गुंतवणूक केली की जी आपल्याला वर्षाला 12% परतावा देते. अशा बऱ्याचशा स्कीम असतात अवेलेबल, जसं LIC झालं किंवा LIC सारखे अनेक प्रायव्हेट स्कीम आहेत अवेलेबल, कुठलीही असू शकते. मग त्याचं आता आपण नाव नको घ्यायला, पण 12% परतावा देते असं समजूया. तर ही अमाऊंट आपण 20व्या वर्षी जर बघितली तर ही होते 4,26,95,771. तर ही जी अमाऊंट आहे ही पहिल्या अमाऊंटपेक्षा जवळजवळ 2.4 पटीने किंवा 2.5 पटीने जास्त आहे अमाऊंट. तर ह्या दोन्ही कंडिशन मध्ये बराच चेंज झालाय. पहिली होती 1,78,00,000 आणि आता आपण गुंतवणूक केल्यानंतर झाली 4,26,00,000. तर हा 12% परतावा आपण या दुसऱ्या कंडिशन मध्ये पकडलाय. तर आता आपण आपल्या समोर एक प्रश्न उभा राहतो की आपण गुंतवणूक कुठल्या सेक्टरमध्ये करावी. तर ऑप्शन काय काय आहेत आपल्याकडे. पहिला तर आहे फिक्स्ड इन्कम इन्स्ट्रुमेंट आहे, त्यानंतर दुसरं इक्विटी आहे, तिसरं आहे रिअल इस्टेट आणि चौथा आहे कमोडिटी. म्हणजे कमोडिटीमध्ये मोस्टली आपल्याला जे समोर येतं ते सोनं असतं, प्रिशियस मेटल्स म्हणतात त्याला. फिक्स्ड इन्कम इन्स्ट्रुमेंट मध्ये काय काय येतं ते बघूया. तर पहिले येतं फिक्स्ड डिपॉझिट, FD आपण ज्याला म्हणतो. त्यानंतर बॉन्ड्स असतात गव्हर्नमेंटने इश्यू केलेले. त्यानंतर गव्हर्नमेंट रिलेटेड ज्या एजन्सीज असतात जशा हुडको, NHAI यांचे बॉन्ड असतात आणि काही कॉर्पोरेट्स असतात त्यांनीही बॉन्ड इश्यू करतात. तेही बॉन्ड आपण विकत घेऊ शकतो. त्याला आपण आपल्याला एक फिक्स इंटरेस्ट रेट भेटतो. त्याची इंटरेस्ट रेट व्हॅरी होत असतात, बट एकदा जे अग्रीमेंट झालं त्याप्रमाणे आपल्याला तो इंटरेस्ट रेट भेटत असतो बॉन्डमध्ये. दुसरा ऑप्शन आहे आपला आता फिक्स्ड इन्स्ट्रुमेंट झाल्यानंतर इक्विटी. इक्विटी म्हणजे कंपन्यांचे समभाग असतात किंवा ज्याला आपण नॉर्मली शेअर्स असते म्हणतो. तर शेअर्स मध्ये आपली जर हिस्ट्री बघितली आपण इंडियन शेअर मार्केटची मागच्या 15 वर्षांची, तर CAGR ज्याला म्हणतात, तर याच्यामध्ये साधारणपणे 15 वर्षांचे ऍव्हरेज पकडलं तर 14 ते 15% इतका रिटर्न आपल्या इंडियन मार्केटने दिलेला आहे. त्यातल्या त्यात जर काही बेस्ट कंपनीज मध्ये चांगल्या ऑपरेट करणाऱ्या मॅनेजमेंट असणाऱ्या कंपनीनी 20%च्या वरती देखील रिटर्न लॉंग टर्म मध्ये दिलेलं आहे. आणि ही जी इन्कम असते यावरती आपल्याला 10% टॅक्स भरायचा असतो. जेव्हा आपण ती अमाऊंट विड्रॉ करतो तेव्हा 10% टॅक्स आपल्याला भरायचा असतो. बाकीच्या कुठल्याही लॉंग टर्मच्या इन्व्हेस्टमेंट पेक्षा कॅपिटल गेन टॅक्स हा जो काय आहे 10% हा कमी आहे. आधी आपल्याकडे नव्हता इंडियामध्ये, बट आता 2018 पासून 1 एप्रिल 2018 पासून 10% लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स हा सुरू झालेला आहे. तिसरा ऑप्शन रिअल इस्टेटचा आहे. तर रिअल इस्टेटमध्ये काय बाय सेल करतात नॉर्मली, तर जागा असतात, प्लॉटिंग असते, त्यामध्ये मग तुमचे नॉन ऍग्रिकल्चरल प्लॉट्स असतील किंवा कमर्शियल बिल्डिंग्स असतील, फ्लॅट्स असतील, ह्या आपण बाय सेल करतो जे प्रॉफिट कमवण्याकरता. तर या दोन प्रकारचं प्रॉफिट आपल्याला भेटतं. एक तर आपण एखादी प्रॉपर्टी खरेदी करून भाड्याने देऊ शकतो, उदाहरणार्थ दुकानासाठी जे गाळे असतात, त्यानंतर फ्लॅट्स असतात ते भाड्याने देऊ शकतो. आणि दुसरं आहे की कॅपिटल अप्रिसिएशन, म्हणजे एखादी प्रॉपर्टी आपण घेतली तर ती काही दिवस ठेवून नंतर तिचा त्या जागेत रेट वाढल्यानंतर किंवा त्या प्रॉपर्टीचा रेट वाढल्यानंतर 5 वर्षांनी 10 वर्षांनी तिला विकून आपण प्रॉफिट कमवू शकतो.
हे झालं रिअल इस्टेटचं. आता पुढचं आहे चौथं कमोडिटी. तर कमोडिटीमध्ये मागच्या 20 वर्षाचा दर ही आहे 8%, जी की सगळ्यात कमी आहे. बट एक सोन्याला किंवा कुठल्याही कमोडिटी मधल्या जे काही सब इन्स्ट्रुमेंट आहेत त्यांना थोडं भरोशाचं समजलं जातं, त्यामुळे याच्याकडे थोडा जास्त कल असतो लोकांचा. तर ती 8% परतावा त्याने दिलेला आहे. आणि काही एक्सचेंज ट्रेडेड फंड्स असतात कमोडिटीमध्ये, तर त्यामध्ये देखील चांगला परतावा मिळतो. तर अजून आपण पुढे याचे काय ऑप्शन्स ते बघूया. जर आपण 9% परतावा देणाऱ्या एखाद्या फिक्स्ड इन्कमच्या स्रोतामध्ये इन्व्हेस्ट केलं तर आपली ही जी काय अमाऊंट आहे ही आपली 3.3 करोड एवढी होईल. इक्विटीमध्ये जर इन्व्हेस्ट केलं आणि आपल्याला 15% परतावा जर मिळाला, जो की आत्ताच्या पर्यंतच्या मागची 15 वर्षाची हिस्ट्री सांगते की 14 ते 15% परतावा मिनिमम भेटतो, तर आपली जी अमाऊंट आहे ती होईल 5.4 करोड. त्यानंतर कमोडिटी सेक्टरमध्ये जर आपण ETF वगैरे मध्ये इन्व्हेस्ट केलं तर 8% परतावा भेटेल, तर ती होईल अमाऊंट 3.09 करोड. याच्यामध्ये एक नोट करण्यासारखी गोष्ट आहे की आपले इन्व्हेस्टमेंट ही कुठल्या एका सेक्टरमध्ये सर्व इन्व्हेस्टमेंट नसावी, त्याचं डायव्हर्सिफिकेशन व्यवस्थित केलं गेलं पाहिजे. तर एक यंग व्यक्ती असेल तर ती यंग व्यक्ती आपली 70% जी इन्व्हेस्टमेंट आहे ती इक्विटीमध्ये ठेवू शकते. 20% ही प्रिशियस मेटल्समध्ये जसं की सोनं याच्यामध्ये ठेवू शकते. आणि जी 10% आहे ती फिक्स्ड इन्व्हेस्टमेंटमध्ये म्हणजे जसे FD मध्ये ठेवू शकते. तर हे यंग व्यक्तीचं रिस्क ॲपेटाईट एवढं तो ठेवू शकतो, कारण त्याच्याकडे कमावण्यासाठी जास्त दिवस शिल्लक असतात पुढे. आणि तेच जर बघितलं एखाद्या रिटायर्ड माणसाचं, तर तो 80% रक्कम ही फिक्स्ड म्हणजे FD मध्ये ठेवू शकतो, 10% ही इक्विटी मार्केटमध्ये आणि 10% ही प्रिशियस मेटल्समध्ये ठेवू शकतो. तर हा जो रेशो आहे हा एक जनरल रेशो असेट अलोकेशनच्या मोठ्या जे अनुभवी लोक आहेत त्यांनी साधारणपणे ठरवलेलं आहे. तर याच्यामध्ये कुणाचं रिस्क ॲपेटाईट, रिस्क घेण्याची क्षमता कोणाची किती आहे त्याच्यावरनं व्हेरिएशन होऊ शकतं, पण हा एक इन जनरल रेशो आहे. आता इन्व्हेस्टमेंटमध्ये रिस्क आणि जो मिळणारा रिटर्न आहे हा दोन्ही सोबतच असतात. जितकी तुम्ही जास्त रिस्क घ्याल तेवढं रिटर्न मिळण्याची शक्यता जास्त असते. तर आपण पुढचा मुद्दा बघितला तर फिक्स्ड इन्कम असेटमध्ये हा एक आपली प्रिन्सिपल अमाऊंट वाचून ठेवण्यासाठी खूप चांगला ऑप्शन आहे. बट जर आपण महागाईचा दर जो आहे त्याचा जर विचार केला तर महागाईचा दर आपला साधारण 10% वाढत असेल आणि तुम्हाला जर FD 9% देत असेल तर तुम्ही 1% लॉस करताय. जर लॉंग टर्म मध्ये विचार केला तर 1% तुम्ही दरवर्षी प्रिन्सिपल मधनं कट करत चाललेले, कारण तुमची महागाई वाढते ही 10% आणि तुम्हाला परतावा मिळतोय 9%. त्यानंतर इक्विटीमध्ये जर हिस्ट्री बघितली तर 14 ते 15% परतावा मिळालेला आहे आतापर्यंत. 14 ते 15% मिळाला आहे, बट त्याची रिस्कही तेवढीच जास्त आहे, कारण तुम्ही कंपनी चूज करताना त्याचा रिव्ह्यू करताना तुम्हाला त्याचा वर्षानुवर्ष थोडा फॉलोअप घेत राहणं गरजेचं आहे. आणि त्या कंपनीच्या मॅनेजमेंटवरती बऱ्याचशा गोष्टी डिपेंड असतात. कंपनी कसा नफा कमवते याचा तुमचा अभ्यास असला पाहिजे. त्यानंतर चौथा पॉइंट आहे की रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट. रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंटचं असं आहे की तुम्ही छोटी अमाऊंटनी त्यामध्ये इन्व्हेस्ट करू नाही शकत. तुम्हाला मोठी अमाऊंट पाहिजे असते आणि त्याच्यात लिक्विडिटी नसते. म्हणजे तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही खरेदी आणि विक्री नाही करू शकत. समोर तुम्ही जेव्हा विकायला तयार आहे तेव्हा समोर खरेदी करणारा देखील अवेलेबल असला पाहिजे. तर लिक्विडिटीचा देखील तिथे इश्यू येऊ शकतो. त्यानंतर प्रिशियस मेटल्समध्ये आपण जर हिस्ट्री बघितली तर साधारणपणे 8%चा परतावा दिलेला आहे. तर तो पण महागाईच्या बदल्यात बघितला तर 2% लॉसच होते. आपली महागाई जर 10% वाढत असेल आणि परतावा जर तुम्हाला 8% भेटत असेल तर 2% तुम्ही कॅपिटल मधनं मायनस करत चालले दरवर्षी.
तर आजच्या आपल्या ह्या जो आपण व्हिडिओ बनवलाय तर याचा मेन सारांश काय आहे तो मी शेवट 4 मुद्द्यांमध्ये सांगतो की तुम्हाला इन्व्हेस्ट करणं हे गरजेचं आहे. तुमचं जर फ्युचर तुम्हाला सिक्युअर करायचं असेल, प्रिपेअर करायचं असेल तुम्हाला त्या सिक्युरिटीसाठी, तर तुम्हाला इन्व्हेस्ट कुठे ना कुठेतरी करणं गरजेचं आहे. फक्त बचत करून तुम्हाला होणार नाही. त्यानंतर तुम्ही जी अमाऊंट बनवण्याचा प्रयत्न करताय तुमच्या रिटायरमेंट नंतर, ती अमाऊंट ही रेट ऑफ रिटर्नमुळे बराच तिच्यामध्ये चेंज होऊ शकतो आणि छोटंसं तुमचं व्हेरिएशन ह्या ऍसेट अलोकेशन मध्ये छोटंसं व्हेरिएशन पण तुमच्या त्या मिळणाऱ्या रकमेमध्ये बराच बदल घडवून आणू शकतो. त्यानंतर तुम्ही असे इन्स्ट्रुमेंट, ह्या ज्या ऍसेट आहेत आपल्या वेगवेगळ्या ऍसेट टाईप आहेत त्यातनं असं इन्स्ट्रुमेंट सिलेक्ट करा की तुमच्या रिस्क ॲपेटाईटला प्रॉपर सूट होतं आणि त्याचा रिटर्न तुम्हाला हवा तेवढा तुमच्या प्लॅनिंग नुसार मिळेल. इक्विटी हा तुमचा काहीतरी पार्ट असलाच पाहिजे तुमच्या टोटल इन्व्हेस्टमेंटचा. कारण जर तुम्हाला आपली महागाईचा दर आहे त्याला जर चॅलेंज द्यायचं असेल किंवा त्याला जर ओव्हरकम करायचं असेल तर इक्विटी हा वन ऑफ द तुमच्या इन्व्हेस्टमेंटचा पार्ट असला पाहिजे. तर तुमच्या रिस्क ॲपेटाईट नुसार तो तुम्ही ठरवू शकता. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी इन्व्हेस्टमेंट बद्दलच पूर्ण सांगण्याचा प्रयत्न केलाय. तर तुम्हाला जर आवडलं असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि तुमचं काही सजेशन असेल याच्यामध्ये तर नक्कीच मला कमेंट करा. मी संदीप तुमचा निरोप घेतो. धन्यवाद.